नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं किंवा चालू आहे, तर त्यामध्ये ज्या जवानांना आणि ज्या नागरिकांना वीरमरण आलं त्या सर्वांना पहिला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत आणि मग व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहोत। एक म्हणजे गुलकंद आणि दुसरा म्हणजे आता थांबायचं नाही। आणि या दोन्ही चित्रपटाला लागून एकूण 9 दिवस कंप्लीट झालेले आहेत। तर चला तर मग या दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम गुलकंद या चित्रपटाचं आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ। तर जे 8व्या दिवसाची कमाई झाली आहे गुलकंद या चित्रपटाची, तर ती आहे 20 लाख एवढी आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने कमवलेले आहेत 18 लाख एवढे। आणि 9 दिवसांनंतर गुलकंद या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 2,76,00,000 एवढं। आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 9 दिवसानंतर तर ते आहे 3,11,00,000 एवढं। आता थांबायचं ना चित्रपटाला लागून सुद्धा 9 दिवस कंप्लीट झालेले आहेत। 8व्या दिवशी आता थांबायचं ना चित्रपटांची कमाई केली तर ती आहे 16 लाख एवढी आणि 9व्या दिवशी त्या चित्रपटांची कमाई केली ती आहे 14 लाख एवढे। आणि 9 दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालेलं आहे आता थांबायचं ना चित्रपटाचं तर ते आहे 1,87,00,000 एवढं। आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे आता थांबायचं नाही चित्रपटाचं 9 दिवसानंतर तर ते आहे 2,09,00,000 एवढं। आता तुम्ही म्हणाल की आता थांबायचं नाही चित्रपटाचं जे कलेक्शन आहे ते फार कमी झालेलं आहे, तर हो कमी झालेलं आहे। परंतु आता शनिवार आणि रविवार जे मी बुक माय शोवर पाहिलं तर ते खूप छान प्रतिसाद मिळतोय पुन्हा एकदा दोन्ही चित्रपटांना, असं कुठेतरी चित्र आहे। आणि आता थांबायचं नाही चित्रपटाची एकूण काहीतरी 7,000 तिकीटची विक्री झाली होती 24 तासामध्ये शनिवारचं जे चित्र पाहिलं तर। आणि गुलकंद या चित्रपटाचे पाहिले तेव्हा मी जवळपास 7,500ची तिकीट विक्री झाल्या होत्या शनिवारच्या दिवशी 24 तासामध्ये। म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा चांगला रिस्पॉन्स मिळतोय दोन्ही चित्रपटांना। मला काही लोक म्हणत होते की आता थांबायचं नाही चित्रपट खूप चांगला आहे परंतु कलेक्शन्स मध्ये सुधार होत नाही, पण मला तरी वाटतं की कलेक्शन्स मध्ये सुधार होणार आहेत या शनिवार आणि रविवार मध्ये। आणि गुलकंद या चित्रपटाने ते ऑलमोस्ट तो पार केलेला आहे, 3,15,00,000च्या आसपास कलेक्शन झाले। त्यामुळे त्यांनी तर त्याचं बजेट काढलेलं आहे। हो आता थांबायचं नाही याचं म्हणाल तर अजून बजेट रिकव्हर व्हायचं आहे, परंतु शनिवार आणि रविवार हे महत्वाचे असेल। पण अजून मराठी चित्रपटांचं सुद्धा आव्हान असणार आहे। जे माझी प्रार्थना हा चित्रपट लोकांना खूप आवडतो त्यामुळे त्याचंही कुठेतरी आव्हान असणार आहे चित्रपटांना या दोन्ही। आणि इतर हिंदी चित्रपट आहेत त्यांचं सुद्धा आव्हान असणार। त्यामुळे पाहूयात की पुढचं कलेक्शन काय होतं। शनिवार आणि रविवार हा खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही चित्रपटांसाठी। शनिवारचं आणि रविवारचं दोन्ही कलेक्शन जाणून घेण्यासाठी आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा। आणि हो लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी नक्की घ्या।